नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या या व्हिडिओसाठी खूप विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली होती. ठीक आहे, हा मोस्ट अवेटेड व्हिडिओ आहे. ठीक आहे, पण हा मी 2 पार्ट मध्ये बनवणार आहे. आज पार्ट 1 तुम्हाला सांगणार आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पुढचा व्हिडिओ तुमचा पार्ट 2 चा असेल. जर तुम्ही इच्छुक असणार तर प्रत्येक विद्यार्थी पार्ट 2 तुक्का पार्ट 2 नक्कीच कॉमेंट करेल बाळांनो. ठीक आहे, आणि या व्हिडिओचे 5000 लाईकचं आपण टार्गेट ठेवायचंय. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत एचएससी बोर्ड 2026 साठी तुक्का स्ट्रॅटेजी. तुक्का स्ट्रॅटेजी काय असते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. फ्रीचे मार्क्स असतात ही. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर लोकेश सोनार होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे, बाकी पैसे नाही द्यायचे बाळांनो. ठीक आहे, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. चला बघूया. तुक्का स्ट्रॅटेजी म्हणजे बाळांनो सिस्टमॅटिक गेसिंग स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला एक गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतो. तुमचा जो फिजिक्सचा पेपर असतो, केमिस्ट्रीचा पेपर असतो, मॅथ्सचा पेपर असतो, बायोलॉजीचा पेपर असतो. 10 प्रश्न फिजिक्सच्या पेपरमध्ये एमसीक्यू असतात, केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये 10 एमसीक्यू असतात, मॅथ्सच्या पेपरमध्ये 10 असतात, बायोलॉजीच्या पेपरमध्ये 10 असतात. है ना, हे महत्वाचे तुमचे पेपर. जॉग्राफीचे वगैरे मी सोडून देतो त्यांना. ज्या विद्यार्थ्यांचं पीसीएमबी आहे फॉर एक्झाम्पल, 40 मार्क त्याला फक्त एमसीक्यू केल्याने भेटणार आहे. 40 मार्क एमसीक्यू केल्याने. जर या 40 पैकी एक जरी मार्क गेला त्या विद्यार्थ्याचा किती मोठा लॉस आहे बाळांनो. कारण सोप्यातला सोपा प्रश्न म्हणजे तो सोडून आला किंवा त्याने काही रॅन्डम मार्क करून आला है ना, तर त्याचा तो प्रश्न त्याचा तो मार्क जातो. ठीक आहे, काही असं असतं ना, आता फिजिक्समध्ये 10 प्रश्न आहेत, 10 पैकी 10 नाही आहेत. सपोज तुम्हाला 5 प्रश्न येतात, 5 नाही आहेत, तर जे 5 नाही आहेत त्यांना व्यवस्थित तुक्का कसा मारायचा त्या पण टेक्निक्स तुम्हाला माहित असल्या गरजेचे आहेत बाळांनो. ह्या गोष्टींना सांगण्यामागचं कारण असं नाही की तुम्ही 10च्या 10 प्रश्न तुक्का मारा. मी काही वॉर्निंग तुम्हाला देऊ इच्छितो बाळांनो. सॉरी. यू विल बी युझिंग ऑल दिस टेक्निक्स ओनली वेन यू अटेम्प्टेड पेपर 4 to 5 टाइम्स. 4 ते 5 वेळा तुमचा पेपर अटेम्प्ट केला गेला तरी तुम्हाला वाटतंय मला आता येतच नाही, तर तुम्हाला मार्क करून यायचंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यूज दिस टेक्निक ओनली वेन लास्ट फ्यू मिनिट लेफ्ट. जेव्हा शेवटचे 10 मिनिटं लेफ्ट असतात, 15 मिनिटं उरलेले असतात, तेव्हा तुम्हाला या टेक्निक्सला यूज करायचंय. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुमचे 40 पैकी 40 मार्क फिक्स होऊ शकतात बाळांनो. 40 पैकी 40 मार्क गॅरंटी देतो. 40 पैकी तुम्हाला समजा 20 तुम्ही तुमच्या नॉलेजने घेऊन आले, 20 जे उरतात त्यांना 20 ला असं रॅन्डम का मार्क करायचं बाळांनो. व्यवस्थित गेस करून का नाही मार्क करत तुम्ही. जे आतापर्यंत प्रूव्ह झालेले सायंटिफिक स्ट्रॅटेजीज आहेत या सगळ्या, तर त्यांना यूज का नाही करत तुम्ही. त्यांना आज आपल्याला बघायचे कोणकोणत्या स्ट्रॅटेजी आहेत. पण त्याआधी बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट चेक करू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. ठीक आहे, लास्ट इयरची तुम्ही फीडबॅक ऍपवरती वाचा, वेबसाईटवरती वाचा बाळांनो. तुम्ही पण जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही पण 95 पार करणार बाळांनो. ठीक आहे, का रे बाळांनो, इथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतात, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल स्टेट अँपियर सर्किटल लॉ, हा प्रश्न बाळांनो 12 वेळा विचारला गेलेला आहे. 13 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे, सगळ्यात जास्त आहे. मग तो प्रश्न नको असावा का टॉप 200च्या कोर्समध्ये? डेफिनेटली असेल बाळांनो. अशा पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्नावरती अनालिसिस केलेली आहे. प्रत्येक टीचरने 7-7, 8-8 दिवस स्पेंड केलेले ते एका प्रश्नासाठी बाळांनो. हा प्रश्न किती वेळा आला, किती वेळा येण्याची शक्यता आहे, किती वेळा किती गॅपने आलेला आहे प्रश्न, या सगळ्या गोष्टींची अनालिसिस केली जाते बाळांनो. मी एक गोष्ट सांगतो, 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी बघितले जातात. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. या गोष्टीचा योग्य निर्णय घ्या बाळांनो. ठीक आहे, आता तुम्ही पूर्ण सिलेबस 45च्या 45 चॅप्टर 20 दिवसात नाही अभ्यास करू शकत. कमीत कमी जे महत्वाचं आहे ना बाळांनो ते नक्कीच करून जा. आणि तेच आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहे. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला बघूया आपण आता पुढे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळे तुक्का स्ट्रॅटेजीज बाळांनो. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, कारण बोर्डात निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे, चला पहिली गेसिंग स्ट्रॅटेजी काय रे बाळांनो. नन ऑफ दिस हॅव 16% प्रोबॅबिलिटी टू बी करेक्ट. म्हणजे काय रे बाळांनो, फॉर एक्झाम्पल तुमचा कोणताही प्रश्न आहे, त्याच्यात ABCD 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, आणि शेवटचं ऑप्शन जे आहे ना बाळांनो ते तुमचं नन ऑफ दिस आहे फॉर एक्झाम्पल, है ना, म्हणजे वरच्या उत्तरांपैकी कोणतंच उत्तर नाही. याचं राईट होण्याची प्रोबॅबिलिटी फक्त 16% असते बाळांनो. किती असायला पाहिजे, कमीत कमी 25% प्रोबॅबिलिटी असायला पाहिजे ना. कारण तुम्ही जर ABCD 4 ऑप्शन आहेत, प्रत्येक ऑप्शनची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असते बाळांनो, 25%, है ना. 25% असते की नाही, है ना. मग किती असायला पाहिजे, याची सगळ्यात कमी असते. म्हणजे
नन ऑफ दिस जर तुम्हाला दिसलं कोणत्याही एमसीक्यू मध्ये, त्याला तुम्हाला मार्क करायचं नाही. चुकूनही मार्क करू नका येऊ. एबीसी मध्ये कोणतं मार्क करायचं ते तुम्हाला आता पुढे मार्क समजेल. नन ऑफ दिसला तर कधीच नाही मार्क करायचं. गोष्ट समजते? पहिली ही गेसिंग स्ट्रॅटेजी होती बाळांनो. ठीक आहे. दुसरी गेसिंग स्ट्रॅटेजी, ऑल ऑफ दिस हॅव 32% प्रोबॅबिलिटी. जर तुम्हाला ऑल ऑफ दिस कुठं दिसून गेलं, प्रोबॅबिलिटी किती पाहिजे? कमीत कमी 25% पाहिजे, बरोबर. ऑल ऑफ दिसची किती असते? 32%. राईट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असते? 32%. म्हणजे तुम्हाला जिथं पण ऑल ऑफ दिस दिसलं ते तुम्हाला मार्क करायचं आहे. ही झाली तुमची सेकंड तुक्का स्ट्रॅटेजी बाळांनो. गोष्ट समजते? गोष्टी सोप्या आहेत है ना, काही रॉकेट सायन्स नाही याच्यात. तिसरी गेसिंग स्ट्रॅटेजी, बी ऑप्शन हॅव हायेस्ट प्रोबॅबिलिटी. बी ऑप्शनची प्रोबॅबिलिटी किती असते बाळांनो? हायेस्ट. जर तुम्हाला सपोज ए बी सी डी, एबीसीडी मध्ये फॉर एक्झाम्पल डी तुम्हाला ऑल ऑफ दिस भेटला तर तुम्ही काय मार्क करणार? डी मार्क करणार. जर तुम्हाला डी ऑल ऑफ दिस नाही भेटला, असे प्रश्न आहेत, असे ऑप्शन आहेत फॉर एक्झाम्पल 20, 30, 60, 90 असे ऑप्शन्स आहेत. कोणतं मार्क करणार तुम्ही? इथं तर ऑल ऑफ दिस बी नाही, इथं नन ऑफ दिस बी नाही. आता काय करायचं सर? आता तुम्हाला मार्क करायचं ऑप्शन बी. ऑप्शन बी हॅज 32% प्रोबॅबिलिटी टू बी करेक्ट. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला ए बी सी डी 4 ऑप्शन दिले आणि बी तुम्हाला फिक्स ऑल ऑफ दिस बी नाहीये, नन ऑफ दिस बी नाहीये, ठीक आहे, म्हणजे ऑप्शनच नाही ऑल ऑफ दिस नन ऑफ दिस. ठीक आहे. आणि बी ऑप्शन जे बाळांनो, बी ऑप्शन पण तुम्हाला वाटतंय की ते बी ऑप्शन तर होऊच शकत नाही. मग ए आणि सी मध्ये कोणतं मार्क करणार बाळांनो? सी. कारण सी ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे बाळांनो? किती आहे? 28%. ऍक्च्युअली मध्ये प्रोबॅबिलिटी किती पाहिजे? 25%. जास्त आहे का नाही सी ची जास्त आहे की नाही, म्हणजे तुम्हाला सी मार्क करायचे बाळांनो. गोष्ट समजते? हे सगळ्या गेसिंग स्ट्रॅटेजीज आहेत बाळांनो. ठीक आहे. आणि या कोणत्या क्षणी अप्लाय करायच्या असतात? जेव्हा आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतो. ठीक आहे. त्यानंतर पाचवी गेसिंग स्ट्रॅटेजी काय आहे बाळांनो? ब्रेक व्हर्टिकल सिक्वेन्स. फॉर एक्झाम्पल पहिला प्रश्न त्याचं उत्तर ए, दुसऱ्याचं ऑप्शन पण बी ए बाळांनो, तिसऱ्याचं पण ए, चौथ्याचं चुकून सुद्धा ए असणार नाही. चुकून सुद्धा ए असणार नाही, कोणत्याच परीक्षेत नाही राहत. आणि या गोष्टीचं पूर्ण डिटेल सर्वे झालेला आहे बाळांनो, त्या आधारे या गोष्टीचं तुम्हाला सांगतोय. चौथ्या प्रश्नाचं ए कधीच नाही असणार, किंवा पहिल्याचं ए, दुसऱ्याचं तुम्हाला माहित नाही, तिसऱ्याचं ए, ठीक आहे, आणि चौथ्याचं ए बाळांनो. ठीक आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कधीच तुमचं ए असणार नाही. म्हणजे एक 4 प्रश्न लागोपाठ ए ए ए ए नसणार आहेत, बी 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 नसणार आहेत, सी 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 नसणार आहेत, डी 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 नसणार आहेत. गोष्ट समजले? याला म्हणतात आपण ब्रेक व्हर्टिकल सिक्वेन्स. त्यानंतर ब्रेक लॅडर सिक्वेन्स म्हणजे काय रे बाळांनो? पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए, दुसऱ्याचं बी आहे, तिसऱ्याचं सी आहे, चौथ्याचं चुकूनही डी मार्क करू नका. ए बी सी मधून कोणतं ना कोणतं मार्क करा. या सगळ्या गेसिंग स्ट्रॅटेजी सीईटी साठी सुद्धा खूप महत्वाच्या असतात. गोष्ट समजले? लॅडर सिक्वेन्स समजली, व्हर्टिकल सिक्वेन्स समजली. ठीक आहे. चला नेक्स्ट गेसिंग स्ट्रॅटेजी काय? ब्रेक मिड लॅडर सिक्वेन्स. फॉर एक्झाम्पल पहिल्याचं उत्तर ए बाळांनो, दुसऱ्याचं तुम्हाला माहित नाही, तिसऱ्याचं सी आहे आणि चौथ्याचं डी आहे. दुसऱ्याचं कधीच बी असणार नाही, कारण ही पूर्ण लॅडर बनून जाईल. तुम्हाला ब्रेक करायची लॅडर. तुमचं ए असेल किंवा सी असेल किंवा डी असेल, आणि ए सी डी मध्ये कोणतं मार्क करणार बाळांनो? सी. सी का रे बाळांनो? राईट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असते? 28%. गोष्ट समजते? आता तुम्हाला स्मार्ट वर्क करायचे बाळांनो. हार्ड वर्क करण्याचा टाइम गेलेला आहे आता, है ना. 40 मार्काचे एमसीक्यू असणार आहेत, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी मिळून. 40 पैकी 40 पडायला पाहिजे. 40 पैकी 40 पडायला पाहिजे. ठीक आहे. स्मार्ट वर्क कडे लक्ष द्या. या सगळ्या गोष्टींना आपण शेअर करावं लागतं. आता ऍज अ टीचर मला शोभत नाही या सगळ्या गोष्टींना शेअर करणं, पण असं आहे ना, मला तुमचे मार्क वाढवायचे आहेत, त्यासाठी मी प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे. जेवढे सर्वेज झालेले ते सर्वेज तुमच्या समोर ठेव. आणि यापासून काही तोटा आहे का? मी तुम्हाला असं सांगितलं का की पेपर सुरू होताच तुम्हाला तुक्के मारायचे नाही? 4 ते 5 वेळा अटेम्प्ट करा. वॉर्निंग दिलेली आहे मी व्हिडिओच्या आधी. 4 ते 5 वेळा अटेम्प्ट करा. त्यानंतर जर नाही येत असेल तुम्हाला तर काही पण मार्क करण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींना फॉलो करून मार्क करा. आणि एक गोष्ट सांगतो बाळांनो, आता शेवटचे तुमचे 20 ते 25 दिवस उरलेले असं तुम्ही कन्सिडर करा. जर मी प्रॅक्टिकलचे मायनस करून दिले तर या 20 ते 25 दिवसात बाळांनो पूर्ण 45च्या 45 चॅप्टर कव्हर होणार नाही. या गोष्टीचं भान डोक्यात ठेवा. जे महत्वाच्या गोष्टी आहेत बाळांनो, महत्वाच्या गोष्टी, ठीक आहे, इम्पॉर्टंट गोष्टी, त्यांना लवकर करा बाळांनो. इम्पॉर्टंट जे प्रश्न असतात बाळांनो त्यांना लवकर करा. आणि सगळेच इम्पॉर्टंट प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. मी गॅरंटी देतो बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर तिथूनच येईल, त्याच्या बाहेरचं नाही येणार. जर तुम्ही HSC बोर्डाचं बुकची रिडिंग केली आणि टॉप 200 क्वेश्चन केले ना बाळांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो 95 कुठे गेले नाही तुमचे. किती? 95 कुठे गेले नाही. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. आणि सगळ्या टीचरांनी खूप मेहनत घेतलेली आहे बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी बघतात. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.